परभणी जिल्ह्यातील जिंतूर शहरातील मेहतर समाज सेवाभावी संस्थेच्या वतीने जिंतूर शहरातील उस्मानपुरा परिसरामध्ये न्यायालयातील विधितज्ञ योगेश जायभाय जिंतूर शहरात त्यांनी त्यांच्या मेहतर समाज बांधवांसोबत आता त्यांचं संभाषण साधलेलं आहे. त्यांचं कोणतं प्रकरण आहे आणि कशाचं प्रकरण आहे याबाबत आपण ॲडव्होकेट योगेश जायभाय यांच्याशी आपण संवाद साधणार आहेत. मुंबई उच्च न्यायालय खंडपीठ औरंगाबाद या ठिकाणी प्रॅक्टिस करतो. मागील काही दिवसापासून मेहतर समाज व वाल्मिकी समाज यांच्या संदर्भात बीओटी तत्वांवर महाराष्ट्रभरात राज्य परिवहन महामंडळ जे ठिकाणी बसस्टँड आहेत राज्य परिवहन महामंडळांचे त्या प्रत्येक ठिकाणी मेहतर समाज तसेच जे काही वाल्मिकी समाज आहे ते बीओटी तत्वावर यांच्या बसस्टँडच्या स्वच्छतागृहांची जी काही साफसफाईचे काम आहे ते करताना मागील अनेक वर्षापासून मेहतर समाज आणि वाल्मिकी समाज काम करतो. परंतु काही दिवसांपूर्वीच महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ यांनी मेहतर समाजाला कुठलीही पूर्व कल्पना न देता किंवा पूर्व सूचना न देता अचानकपणे जे काही मेहतर समाज आणि वाल्मिकी समाज यांच्यासोबत केलेले करार आहेत ते रद्द करण्यात आले आणि या संदर्भात मेहतर समाज आणि वाल्मिकी समाज विविध उच्च न्यायालयांमध्ये दाद मागत होते. याच दरम्यान मेहतर समाजाचे आणि वाल्मिकी समाजाचे काही पक्षकार माझ्याकडे त्या ठिकाणी आलेत आणि माननीय उच्च न्यायालय मुंबई खंडपीठ औरंगाबाद या ठिकाणी दिनांक 18/5/2026 रोजी मेहतर समाज आणि जे वाल्मिकी समाजाचे लोक आहेत जे स्वच्छतागृहांची साफसफाई करतात यांच्या संदर्भातला आपण स्टे घेतलेला आहे, स्थगिती मिळवलेली आहे. सदर प्रकरणात महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळाकडून मेहतर समाजावर मोठ्या प्रमाणात अन्याय होतोय आणि त्या अन्यायाला वाचा फोडण्याचं काम आपल्या माध्यमातून आपण स्थगिती मिळवून 18/5/2026 ला केलेलं आहे. यामुळे आज यांना खऱ्या अर्थाने न्याय मिळण्याची प्रक्रिया आता यापुढे सुरू झालेली आहे. या मेहतर समाज पिढ्यानपिढ्यापासून जी काही स्वच्छतागृहांची साफसफाई करण्याचे जे काही काम महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळाकडून देण्यात आले होते ते त्यांच्याकडून हिसकावून घेऊन दिनांक 20/5/2026 रोजी क्रिस्टल इंटिग्रेटेड सर्व्हिसेस मुंबई तसेच स्मार्ट सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड पुणे या दोन कंपन्यांना प्रायव्हेट कंपन्यांना दिलेले असून या मेहतर समाज तसेच वाल्मिकी समाजाचा जो हक्क आहे तो हिसकावून घेण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला जात असून या व्यवस्थेमुळे जे मेहतर समाज आणि वाल्मिकी समाज यांच्यावर उपासमारीची वेळ या ठिकाणी येऊन ठेपलेली आहे. परंतु मान्य खंडपीठ औरंगाबाद या ठिकाणी आपण दिनांक 18/5/2026 रोजी याचिका दाखल करून आपण स्टे मिळवलेला असून या ठिकाणी पुढील सुनावणी जी आहे ती 16/6/2026 रोजी होणार आहे. जिंतूरमध्ये माननीय उच्च न्यायालय खंडपीठ औरंगाबादचे योगेश जायभाय वकील साहेब यांच्या माध्यमातून आज महाराष्ट्रामध्ये एस.टी. महामंडळ यांनी जे आमचे मेहतर आणि वाल्मिकी समाजांना जे ठेके दिलेले होते ते ठेके लाड कमिटीच्या समितीच्या शिफारशीनुसार जे राज्य शासनानं मान्य आणि केंद्र शासनानं मान्य केले होते की हे 1972 पासून मेहतर वाल्मिकी समाजाच्या डोक्यावरून महिला वाहण्याची पद्धत कायमस्वरूप बंद करून ह्या लोकांना रोजगार उभार करून देण्यासाठी इतर क्षेत्रामध्ये गुंतवणूक करण्यासाठी हा व्यवसाय माध्यमातून रोजगार दिलेला होता आणि ह्या रोजगारातून जे मेहतर वाल्मिकी समाज 20 वर्ष 10 वर्ष 15 वर्षापासून सेवा देत आलेले आहे आणि देत आहे अजून. परंतु या एस.टी. महामंडळानं आपला व्यक्तिगत निर्णय घेऊन आणि शासनाचा याच्यामध्ये हस्तक्षेप असल्यामुळे हा मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे आणि ह्या निर्णयामुळे मेहतर समाज आणि वाल्मिकी समाज येत्या काळामध्ये भविष्यामध्ये हा समाज रोजगारपासून दूर होऊन हा उपासमारी आणि बेरोजगारीमध्ये जाणार आहे. या समाजाला कोणी शैक्षणिक आर्थिक आणि सामाजिक उन्नतीसाठी यांना समान संविधानिक आर्टिकल राज्य घटनेमध्ये असताना सुद्धा या समाजाला भेदभाव महाराष्ट्र शासन आणि परिवहन महामंडळ करत आहे. ही बाब लक्षात घेऊन माननीय ॲडव्होकेट
योगेश व्ही जयभाई साहेबांना जे हायकोर्टामध्ये याचिका दाखल करून त्या याचिकाद्वारे माननीय न्यायाधीश ठोंबरे साहेब यांनी जो स्टे दिला त्या स्टेमधून आम्हाला काहीतरी असं समाजाला वाटलं की आमची कोणीतरी गणना ऐकू शकत. महाराष्ट्र शासनाचं आम्हाला बेरोजगार करण्याचं ठरवलेलंच आहे आणि त्यांनी हे करून सुद्धा इतर क्षेत्र लोकांना पण त्यांनी टेंडर देण्याचं ठरवलेलं आहे. पण भविष्यामध्ये आम्ही न्यायालयांना आणि जयभाई ॲडव्होकेट साहेबांना आम्ही विनंती करतो की त्यांनी या समाजासाठी एक ऐतिहासिक न्याय मिळवून द्यावा आणि जे बेरोजगार जे होणारे लोक त्यांना रोजगारापासून वंचित होऊ देऊ नये हे आम्ही उच्च न्यायालय खंडपीठ औरंगाबाद यांना विनंती करतो समाजावरती. धन्यवाद. संपूर्ण भारतामध्ये मेहतर आणि वाल्मिकी समाज यांची अवस्था अत्यंत बिकट होती. कारण काय असं तर माणसाचं जे शौच असायचे ते डोक्यावर घेऊन जायचं आणि त्यामुळे यांच्यावर फार मोठं संकट होतं. अशा अवस्थेमध्ये लाड समिती स्थापन झाली आणि यांना याच्यापासून परावृत्त करण्यासाठी शासनाच्या वतीने लाड समिती स्थापन करण्यात आली आणि त्या वाल्मिकी समाज आणि मेहतर समाज या दोन समाजाला विकासाच्या प्रवाहात आणण्यासाठी त्यांना उद्योग द्यावे किंवा त्यांना शासकीय सेवेत नोकरी द्यावी किंवा त्यांना टेंडर मार्फत त्यांना काहीतरी आर्थिक आवक यावी यासाठी ही समिती स्थापन करण्यात आली आणि त्या अंतर्गत महाराष्ट्रातील एसटी महामंडळाच्या तमाम शौचालय यांना खाजगी तत्वावर देण्यात आलेले होते की बाबा त्या ठिकाणी तुम्ही काम करा आणि तिथून 4 पैसे घ्या आणि तुम्ही तुमच्या संसाराचा जो गाडा आहे तो चालवा. अशा प्रकारे यांचा हा दिलेला हा जो टेंडर होता हा टेंडर मागील 8 ते 10 दिवसापूर्वी एसटी महामंडळाच्या वतीने एक परिपत्रक करण्यात आले आणि त्या परिपत्रकानुसार या ठिकाणी महाराष्ट्र राज्यातील जेवढे पण मेहतर आणि वाल्मिकी समाजाला जे देण्यात आलेले जे शौचालयाचे टेंडर आहे ते टेंडर त्यांनी डायरेक्ट रद्द केले. रद्द करण्यामागचं कारण काय ते पण एसटी महामंडळाने सांगितलेलं नाही. महत्वाचा विषय हाच असतो की जर तुम्ही हा ऍग्रीमेंट केलेला होता हा ऍग्रीमेंट किमान 20 वर्ष 25 वर्ष 40 वर्ष अशी त्याची मुदत आहे आणि त्या मुदतीच्या नंतर तुम्ही हा ऍग्रीमेंट तुम्ही तोडू शकता किंवा मग ऍग्रीमेंट जर तोडायचं असेल तर त्यांना तुम्ही कायदेशीर त्यांना नोटीस बजावावी लागते. त्यांना कारण द्यावं लागते की बाबा आम्ही कोणत्या कारणाने तुम्हाला तुमच्याकडून हा टेंडर काढून घेतो. दुसरा महत्वाचा मुद्दा असा की हा टेंडर भेटल्यामुळे या लोकांच्या जे लेकरं बाळा असतील त्यांचे परिवार असेल त्यांच्या उदरनिर्वाहाचं साधन होतं आणि हा साधन तुम्ही 8 दिवसात कसं घेऊ शकता असा एक मोठा सवाल निर्माण होत होता. त्यामुळे या ठिकाणी कायदेशीर बाब मांडणे हे प्राथमिक आवश्यक असते आणि त्या बाबीसाठी या ठिकाणी ॲडव्होकेट योगेश जयभाई साहेब यांनी त्यांची बाजू धरून ठेवली आणि बाजू धरून ठेवलीच नाही तर ही बाजू या ठिकाणी न्यायालयाने देखील काही प्रमाणात मान्य करत त्यांना स्टे दिले म्हणजे तात्पुरती स्थगिती दिलेली आहे. येणाऱ्या 16 जूनच्या नंतर याची पुन्हा सुनावणी होणार आहे आणि निश्चितच या ठिकाणी ॲडव्होकेट योगेश जयभाई सर यांचं असं म्हणणं आहे की निश्चितच न्यायालयाकडून आमची निश्चितच अपेक्षा आहे की न्यायालय हा गोरगरीब वंचित घटकातील जे दिन दुबळे समाज म्हणून जे ओळखले जातात तो म्हणजे मेहतर वाल्मिकी समाज असेल या समाजाचा अत्यंत आर्थिक परिस्थिती बघितली अत्यंत डबकाईला आलेली आहे आणि यांना देशाच्या विकासाच्या प्रवाहात आणण्यासाठी यांना शासकीय नोकरी एकीकडे शासन निघत नाही आणि त्याच्यानंतर हे जे खाजगी टेंडर जे त्यांना देण्यात आले ते पण परत घेण्यात आले. त्यामुळे त्यांच्यावर उपासमारीची वेळ येत आहे आणि ही बाब निश्चितच न्यायालय पूर्ण करून निश्चितच त्यांना न्याय देईल आणि ह्या केसमध्ये आम्हाला विजय मिळेल अशी त्यांनी या ठिकाणी आशा व्यक्त केलेली आहे. पुढील भाग हाच आहे की आता 16 जून 2026 रोजी यांच्या सुनावणी होती आणि न्यायालय या प्रकरणी कितपत यांना दिलासा देतो आणि यांची रोजगाराची जी संधी पुन्हा सुरू होती का हे बघणे महत्वाचे ठरेल. जिंतूर सहार न्यूज चॅनलची बातमी आवडल्यास लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा, सबस्क्राईब करा. जिंतूर सहार न्यूज चॅनलसाठी मी शेख अली.